शिवराज्याभिषेका दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन विविध ठिकाणी करण्यात आलेलं होतं। तसेच जर बघितलं तर विद्यार्थी कुस्ती परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देखील कुस्ती स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं। आणि या ठिकाणी जर बघितलं तर विविध म्हणजे मुलं असतील मुली असतील हे सर्वजण या कुस्तीच्या या मैदानामध्ये आलेले होते आणि या कुस्तीच्या स्पर्धा या ठिकाणी रंगतदार झालेल्या होत्या। या कार्यक्रमाचे आयोजक म्हणजे या विद्यार्थी कुस्ती परिषद महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष युवराजजी दिसले आणि त्यांची पूर्ण टीम या टीमच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। आणि विद्यार्थ्यांनी देखील जर बघितलं तर अतिशय आनंदाने सहभाग घेत हा कार्यक्रम पार पडलेला आहे। या ठिकाणी जर बघितलं तर महापौर मंजुषाताई नागपुरे असतील किंवा आमदार हेमंतजी रासने असतील किंवा अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले होते आणि या ठिकाणी हा सोहळा पार पडलेला आहे। चला तर जाणून घेतोय हा सोहळा नक्की कसा पार पडलाय आणि नक्की विजयी कोण झाले। विद्यार्थी कुस्ती परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं 353व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त महाराष्ट्र मंडळ टिळक रोड पुणे येथे भव्य युवा कुस्ती मैदानाचं आयोजन करण्यात आलं। सलग 6व्या वर्षी या स्पर्धेचं मोठ्या उत्साहात व दिमागात यशस्वी आयोजन झालं। शालेय व युवा विद्यार्थी मुलामुलींसाठी कुस्तीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं आयोजित या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील अनेक नामांकित कुस्तीगीरांनी सहभाग घेतला। 300 पेक्षा अधिक युवा व युवती मल्लांनी आपलं कौशल्य पणाला लावलं। स्पर्धेचे उद्घाटन पुण्याच्या महापौर मंजुषाताई नागपुरे यांच्या हस्ते झाले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने, नगरसेविका रेश्माताई भोसले, नगरसेविका रुपाली पवार, महाराष्ट्र मंडळाच्या संचालिका स्नेहा दामले, हरिभक्तपरायण वस्ताद श्रीकृष्ण बराटे, राजाभाऊ जोरी, आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग पंच डॉक्टर मदन कोठुळे, गुरुवर्य वस्ताद संभाजी अप्पा शिंदे, सोमनाथ बनकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। विजेत्या मल्लांना सन्मान चिन्ह तर उपविजेत्यांना मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं। विशेष उत्तेजनार्थ 2 उत्कृष्ट युवा व युवती समर्थ लिमन व लावण्य मॅडम या विजेता मल्लांना गदा प्रदान करण्यात आली। तसेच मुलांमध्ये आदिराज भेगडे, राजवर्धन शिंदे, जय जावळकर, श्लोक खेरटकर, मुलींमध्ये ज्ञानेश्वरी वीर, रितू कांबळे, आद्या बारटक्के, रिया जाधव हे विजेता झाले। यावेळी बोलताना हरिभक्तपरायण वस्ताद श्रीकृष्ण बराटे यांनी सध्याच्या काळात कुस्तीचे व नियमित व्यायामाचं महत्त्व विशद केलं। आमदार हेमंत रासने यांनी कुस्ती खेळाच्या विकासासाठी शासन स्तरावरून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं। या भव्य स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष युवराज दिसले, NIS कुस्तीचे कोच पैलवान समीर उर्फ श्याम शिंदे, पैलवान राहुल भरम, सुनील पवार, सचिन वडगुले, भरत भाऊ गायकवाड, पैलवान संतोष भाऊ थरकुडे, पैलवान निलेश भाऊ पवार, पैलवान सूर्यकांत येनपुरे, पैलवान रवींद्र पवार, पैलवान प्रदीप पवार यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांचं विशेष योगदान लाभलं। तसेच कुस्ती क्षेत्रातील अनुभवी प्रशिक्षक व सर्टिफाईड NIS कोच पैलवान निकुंज उभे, पैलवान सागर मोहोळ, पैलवान प्रदीप जगदाळे, पैलवान तुषार गोळे व प्रसिद्ध निवेदक बाबाजी लिमनसर यांनी स्पर्धेच्या आयोजनात मोलाचं सहकार्य केलं। विद्यार्थी कुस्ती परिषद महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष युवराजजी दिसले आता आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत। काय सांगाल एकंदरीत आज कुस्ती स्पर्धांचं आयोजन आपण केलंय, शिवराज्याभिषेक दिन देखील आहे, काय या माध्यमातून संदेश देऊ इच्छित आहे? विद्यार्थी कुस्ती परिषद गेली 6 वर्ष शिवराज्याभिषेक या दिनानिमित्त दरवेळेस कुस्ती स्पर्धा घेत होतं। यावर्षी प्रचंड संख्येने मल्ल यावेळी सहभागी झाले आणि त्यांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला कुस्तीला आणि बरेच जणांनी त्याचा आनंद घेतलेला आहे आणि यापुढेही असेच आम्ही या कुस्ती स्पर्धा चालू ठेवणार आहोत। सध्याची युवा पिढी ही व्यसनाच्या आहारी, मोबाईलच्या आहारी चाललेली आहे, ती त्यांना व्यायामाची आवड निर्माण व्हावी। तसंच ह्या मध्यवर्ती भागात ज्या तालमी बंद पडत चाललेल्या आहेत त्यांना प्रोत्साहन द्यायचं, त्या पैलवानांना प्रोत्साहन द्यायचं आणि त्यांचा गौरव करायचं काम विद्यार्थी कुस्ती परिषद करत आहे। त्यानिमित्ताने अनेक पैलवान या विद्यार्थी कुस्ती परिषदेनी घडलेले आहेत। महाराष्ट्र मंडळ तालीममध्ये भरपूर जण प्रॅक्टिस करतात आणि दरवेळेस आम्ही त्याचे उन्हाळी शिबिर तसे प्रशिक्षण शिबिर आम्ही घेत असतो। आमच्या टीममध्ये एक जण CA आहेत, उद्योजक आहेत, एक इंजिनियर आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातली आमची टीम आहे आणि या सर्वच्या सहकार्याने या 6 वर्ष आम्ही यशस्वीरित्या आम्ही स्पर्धा पार पडत आहोत आणि यापुढे आम्ही यशस्वीरित्या मोठ्या स्पर्धा आम्ही घेणार आहेत। प्रत्येकाला कोणाच्या स्मरणार्थ कोणाच्या तर्फे आम्ही ट्रॉफी देतो विजेत्याला, तसं उपविजेत्याला मेडल देतो, सर्टिफिकेट हे दोघांना देतो आणि विशेष जे एक कुस्ती असते मुलांची आणि मुलींची, त्यासाठी आम्ही गदा म्हणून त्यांना
बक्षीस स्वरूपात देत असतो आम्ही. आपल्याकडे 6 जूनला दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण कुस्ती स्पर्धा घेतल्या होत्या. कुस्ती स्पर्धेमध्ये आपल्याकडे महिला आणि पुरुष दोघांच्या कुस्ती होतात. आपण विशेषतः विद्यार्थी गटाच्या कुस्ती घेतो. त्याच्यामध्ये जे सगळ्यात मोठे विद्यार्थी आहेत, एक मुलींना आणि एक मुलांमध्ये, अशा 2 आपण विशेष असे बक्षीस ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये 2 गदा आपण दिल्या होत्या. त्याच्यानंतरनं जे मुली आणि मुलं जे सहभाग घेतात प्रत्येकाला आपण प्रमाणपत्र देतो. त्याच्यानंतरनं प्रत्येकाला जे विजेता आहे त्याला आपण ट्रॉफी देतो, उपविजेत्याला मेडल देतो. हे देण्याचं कारण असं की प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचं एक कौशल्य अवगत करण्यात यावं, त्याच्यानंतर त्या कौशल्याला वाव मिळावा आणि त्याला ती संधी मिळाली म्हणून त्याला जरा एक उत्स्फूर्त मिळावा की मला पुढच्या वेळेस अजून काहीतरी एक्स्ट्रा भेटेल. यासाठी आपण प्रत्येकाला एक बक्षीस देत असतो की जेणेकरून त्यांना मोबाईल आहे किंवा वेगवेगळे जे खेळ असे आहेत की ज्यांना त्यांच्या शरीरांना वाव मिळत नाही, त्याच्यानंतर त्यांच्या गुणांना वाव मिळत नाही, त्याच्यामुळे त्यांनी ह्या सहभागी व्हावं, काहीतरी मिळावं त्यांना, याने ते सहभागी होत असतात. म्हणून आपण प्रत्येकाला काही ना काही देत असतो आणि विद्यार्थ्यांनाही ह्याचा आवड निर्माण व्हावी त्याच्यासाठी आपण हे प्रयत्न करतोय. आणि विशेष म्हणजे आपण पुणे शहरातले जेवढ्या तालीम आहेत प्रत्येक तालीमला आमंत्रण देऊन त्यांच्याकडे त्यांचं विशेष नियोजन करून आपण या गोष्टींचं आयोजन करत असतो. मॅडम, आत्ता कसं आहे, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आपण पुढं चालू ठेवत आहोत आणि त्या वारशाप्रमाणे प्रत्येक विद्यार्थी हा मजबूत झाला पाहिजे, त्याचं शरीरयष्टी व्यवस्थित झाली पाहिजे, त्यासाठी त्यांनी व्यायाम केला पाहिजे. आणि व्यायाम जर करायचा असेल तर मुलांना अशा पद्धतीचे आपण हे भरवले पाहिजे, खेळ भरवले पाहिजे. तर खेळ भरवले तरच ती मुलं व्यायाम करतील आणि त्यांची शरीरयष्टी मजबूत राहील. दुसरी गोष्ट अशी आहे की आजकालची मुलं खूप मोबाईलमध्ये व्यस्त असतात. तर मोबाईल हे कुठंतरी त्यांचं व्यायाम केलं तर मोबाईल हा दूर जाऊन ते मातीच्या ह्याच्यामध्ये कुस्त्यांमध्ये वगैरे सहभागी होऊन आणि त्यांचं शरीरयष्टी व्यवस्थित ठेवून पुढे लॉंग लाईफ त्यांना शरीरयष्टी सांभाळता येईल आणि त्यांचं पुढचं आयुष्य सुखसमाधानाचं आणि व्यवस्थित जाईल. त्याच पद्धतीनं आता आम्ही हे 10 वर्षापासून आम्ही 6 वर्षापासून चालू आहे आमचं हे. आणि लहान लहान मुलांपासून आम्ही एक 12वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही ह्या कुस्त्या घेत आहोत. तर ह्याच्यामध्ये काय होतं की सगळ्या मुलांना त्याचा वाव मिळतो, कुस्त्या खेळण्यामध्ये वाव मिळतो. आणि मोठ्या प्रमाणामध्ये ज्या कुस्त्या होतात तर तिथं त्यांना, लहान मुलांना तिथं वाव मिळत नाही. तर आम्ही त्या दृष्टिकोनातून आम्ही हे चालू केलं आहे. आपण गेली 6 वर्ष विद्यार्थी कुस्ती परिषदेच्या मार्फत हा उपक्रम घेतो, विद्यार्थी कुस्ती परिषद कुस्त्यांचा. आपण जे कुमार वय किंवा लहान गटातले जी मुलं आहेत त्यांच्या कलागुणांना वाव मिळत नाही, म्हणजे त्यांच्याकडे साधारण कोण लक्ष देत नाही. त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी आपण ह्या ज्या कुस्त्या आयोजित केल्यात त्यामध्ये आपलं महत्त्वाचं स्वरूप असं आहे की प्रत्येक कुस्ती खेळली जाते. प्रत्येक कुस्तीमध्ये एक विजेता आणि एक उपविजेता असे दोन बक्षिसं वितरण केली जातात. त्यामुळे प्रत्येकाला बक्षीस मिळतं, प्रत्येकाच्या कलागुणाला वाव मिळतो. हाच आमचा मेन उद्देश आहे की एक कुमार गट आणि 18 वर्षाच्या आतील मुलं यांच्यासाठी प्रोत्साहनासाठी हा विशेषतः उपक्रम आम्ही हा राबवला आहे. गेली 6 वर्ष हा सातत्याने राबवतोय आणि इथून पुढं पण मोठ्या प्रमाणात राबवत असेल. तसेच वर्षभरात जे काही कुस्तीच्या संदर्भात विद्यार्थ्यांना कधी अपघात झाला, काय झाला, त्यांना विशेष मदत, त्याचबरोबर वर्षातनं वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. जसे की जोरच्या स्पर्धा राबवल्या जातात. त्यासुद्धा स्पर्धा मोठ्या प्रमाणात पुण्यात वेगवेगळ्या तालमीतले विद्यार्थी घेऊन त्या राबवले जातात. विद्यार्थी कुस्तीगड महाराष्ट्र राज्य परिषदेच्या वतीने गेले अनेक वर्ष सातत्याने महाराष्ट्र मंडळाच्या या मैदानामध्ये मॅटवरच्या कुस्त्यांचं आयोजन केलं जातं. या ठिकाणी अनेक मान्यवर या स्पर्धेकरता उपस्थित आहेत. अनेक चांगले खेळाडू या ठिकाणी त्यांचे खेळाचे कलागुण दाखवत आहेत. त्यांचे पालकसुद्धा या ठिकाणी त्यांना प्रोत्साहित करण्याकरता आहेत. आत्ताच एक कुस्ती संपली, त्या ठिकाणी तो जो खेळाडू होता त्याने त्या वस्तादांविषयी आपली विनम्रता दाखवली. अतिशय चांगल्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन करणारे सगळे आयोजक, त्यांचे वस्ताद, पालक आणि प्रमुख पाहुणे यांच्या सर्वांच्या सहभागातनं अतिशय चांगल्या पद्धतीने या कुस्त्यांचं आयोजन केलं जातं. 21व्या आधुनिक शतकामध्ये आपले जास्तीत जास्त तरुण मुलं ही फिट राहिली पाहिजे, ती खेळली पाहिजे. जर ते सदृढ राहिले तर देश सदृढ होणार आहे
आणि विकसित भारतचं मोदी साहेबांचं स्वप्न 2047 आपण पूर्ण करू शकू. याकरता या सगळ्या खेळाडूंना माझ्या मनापासून शुभेच्छा. या आयोजकांच्या वतीने या मॅचची जी मागणी केलेली आहे ती लवकरात लवकर मी पूर्ण करेल या पद्धतीने सांगतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा. माझ्या माहितीनुसार पहिलं आपले महाराज शिवाजी महाराजांच्यामुळे आज हा कुस्ती आखाडा तयार झाला. त्यांच्यामुळे बरेच मावळे तयार झाले. त्याच्या पुढे संभाजी महाराजांनी हे टिकवून ठेवलं. त्याच्यानंतर माझ्या माहितीनुसार पुण्यामध्ये माननीय पवार साहेब असतील, फुले साहेब असतील, मते साहेब असतील, त्यांच्यामुळे कुस्तीला एक वेगळे एक दर्जा मिळाला आणि त्या दर्जेनुसार आज प्रत्येक भागामध्ये कुस्तीचं महत्व काय आहे हे आपल्याला आज दिसून येते. मुली सुद्धा ह्याच्यामध्ये तयार झालेले आहेत. मला आठवते माझे सासरे सुद्धा मेयर असताना त्यांनी सुद्धा या कुस्ती स्पर्धा ठिकठिकाणी व्हाव्या म्हणून त्यांनी सुद्धा खूप मोठे इतर लोकांना जास्त प्रोत्साहन दिलं. आणि असंच पुण्यामध्ये अशा पद्धतीने युवक पिढी तयार होते. आज आपण बघितलं आहे पुण्यामध्ये तरुण पिढी ही नशेच्या आहारी किंवा अन्य कशाच्या आहारी जाते. हे न करता आज असे आपल्या मातीतल्या गोष्टी आज पुणेकरांना आठवणीत राहिल्या. त्या पिढ्यानपिढ्या रुजू असलेल्या कुस्ती, मलखांब असे जर मुलांना शिकवण्यात प्रयोगशाळा अशा हळूहळू छोट्या करत मोठ्या होतात तेव्हा येणाऱ्या पिढीला नक्कीच प्रोत्साहन मिळतं आणि येणारी पिढी हे नक्कीच पुढच्या नुसतं शहर नाही पण अख्खं महाराष्ट्राला नाविन्यपूर्वक आहे ही कुस्ती आहे. आणि मला आनंद होतोय की मला हा सोहळ्याचा आणि प्रमुख पाहुणे बोलवलं त्याबद्दल. आणि नंतर कटारे हायस्कूलला मी महाराष्ट्र विद्यालयात होतो. तिथं आम्ही दामले होते, रमेश दामले त्यांच्या आईने मातीतली कुस्ती त्यावेळेस चालत होती. ती गादीवर आम्ही आणली. पहिली मॅच महाराष्ट्र मंडळाला सुरू केली आणि त्यावरती मग सगळे आले. त्या ठिकाणी इंटरनॅशनल खेळाडू तयार झाले. म्हणजे पहिले मग निमन म्हणून पहिला नॅशनल कुमार इथं पुण्यात काढला गोल्ड मेडल. नंतर शंकर कांदारे आंतरराष्ट्रीय याचा तो 5वा आला कांगेरीला वगैरे. त्याला मी स्वतः घरी सांभाळला होतो. त्याची वडील मोठी पैलवान होते. त्यांना वाटायचं की हा शिकावा सुद्धा आणि करावा आणि नवीन पैलवान घडावेत. आज महाराष्ट्रीय मंडळ म्हणजे चांगली महाराष्ट्रातली शाळा ही महाविद्यालय कॉलेज आहे त्यामुळं आणि खेळाला चांगल्या प्रकारे प्राधान्य देत आहे. विद्यार्थी कुस्ती परिषद युवराज दिसले आणि त्यांचे सर्व श्याम शिंदे असतील बरीच मंडळी आहेत. त्यांना जे निर्माण केलंय की मोठ्या मोठ्या पैलवानांच्या कुस्त्या होत्या पण लहान कुमार गटाच्या कानावर म्हणजे शिवराज्याभिषेक दिन हा महत्वाचा दिवस. त्या निमित्तानं लहान मुला जवळजवळ 50-60 किलोचे आपले सगळे आहेत. मुलींनाही प्रेरणा जवळजवळ 32 मुलींच्या आज कुस्त्या होणार आहेत. त्यांना पैलवानांच्या छोट्या पैलवानांच्या कुस्त्या होणार आहेत. यातूनच मोठा पैलवान इथूनच प्रेरणा मिळाली पाहिजे. विद्यार्थी कुस्ती परिषद ही गेले 6 वर्ष आम्ही कुस्ती स्पर्धेचं आयोजन करतोय. यामागे हेतू असा आहे की पुण्यातल्या बऱ्याच तालमी आहेत त्या कालांतराने कमी होत चालल्या. तिथं मुलं कमी होत चालली तर त्या तालमींना एक वाव मिळावा त्यासाठी आम्ही कुस्ती स्पर्धेचं नियोजन घेतो. आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही आपल्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आम्ही स्पर्धा आयोजित करतो. त्याचप्रमाणे आम्ही वर्षभरात एकूण 5 ते 6 कार्यक्रम घेतो. त्यामध्ये आम्ही जोर मारायच्या स्पर्धा असतील, त्यानंतर उन्हाळी वर्ग कुस्ती शिबिर असेल, त्यानंतर लेक्चर सिरीज असतात कुस्तीविषयी काही काही नवीन अपडेट आले त्याची आम्ही काही माहिती देतो. आणि जर का पुण्यात एखाद्या विद्यार्थ्याला जर का जखमी झाला तो जर का आमच्याकडे अप्रोच झाला मी जखमी झालेले तर त्याला आम्ही मदत म्हणून एक दवाखान्याचा खर्च किंवा रोग स्वरूपाची रक्कम आम्ही त्या विद्यार्थ्याला पोहोचवतो. असं विद्यार्थी कुस्ती परिषद आमचं हे कार्य वर्षभर करत असतो. बोलते वाचतात महाराष्ट्र मंडळ आमच्या पुणे विद्यार्थी कुस्तीगीर परिषद शिवाजी शिवराज्याभिषेक देखील विद्यार्थी कुस्तीगीर परिषदेने जो लहान मुलांना प्रोत्साहन मिळावं हे 5 वर्ष युवराज दिसले व त्यांचे सहकारी तसेच श्याम संदीप शिंदे हे 15 दिवस रात्र दिवस कष्ट करून महामैदान बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये मुलींच्या पण कुस्त्या आहेत. मुलांच्या 75 25 कुस्त्या आहेत अशा 100 कुस्त्या होणार आहेत. आणि त्या कुस्तीला आणि त्या आयोजनाला
हे हार्दिक देतो. कुस्ती परिषद महाराष्ट्र राज्य सन्माननीय शरद पवार आपल्या शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक संस्थांचे महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय सदस्य युवराज डिसले साहेबांनी 6वं वर्ष या कुस्तीचा माहोल बनवलेला आहे आणि या लहान मुलांसाठी चांगलं काम करत आहेत. व्यसनमुक्ती संघटनेचं देखील काम करत आहेत. डिसले साहेबांना आमच्या शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिभांच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा. आणि हे महाराष्ट्र विद्यार्थी कुस्तीगीर परिषद यांनी जी स्पर्धा आयोजित केली ती बरेच वर्ष झालं स्पर्धा आम्ही पाहतोय. पालक पण पाहतायत, खेळाडू पाहतायत, पण खेळाडूंसाठी आणि पालकांसाठी एक चांगलं वरदान आहे. कुस्तीसाठी चांगलं वरदान आहे महाराष्ट्राच्या. कारण आपण बघतोय की बाहेर प्रत्येक जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्राच्या स्पर्धा होत आहेत, कुस्तीच्या स्पर्धा होत असतात, परंतु लहान मुलांच्या स्पर्धा या खूप कमी स्वरूपामध्ये आपल्याला दिसत आहेत. तर लहान मुलांच्या स्पर्धा वाढल्या पाहिजे. कारण जो 120 किलोचा पैलवान आपण महाराष्ट्र केसरीमध्ये बघतो तो काय आपण डायरेक्ट 120 किलो होत नाही. त्याला लहानपणापासून त्याला प्रोत्साहन हवं असतं, त्याला मार्गदर्शन, त्याला एक स्टेज हवं असतं. तर ते देण्याचं काम ही अशा स्पर्धा करत असतात. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये अशा लहान मुलांच्या शालेयच्या असतील किंवा इतर कुमार पैलवानांच्या स्पर्धा ज्या आहेत 14 वर्षाखालील, 16 वर्षाखालील, 17 वर्षाखालील आणि 18 वर्षाखालील देखील स्पर्धा असतात. तर अशा स्पर्धा होणं गरजेचं आहे आणि त्यातूनच अशा स्पर्धेमधनं मोठे पैलवान घडतील. त्यांच्या संगतीमध्ये अजून अनेक पैलवान या क्षेत्रामध्ये येतील आणि कुस्तीची आवड वाढवून त्यातनं महाराष्ट्र केसरी पर्यंत न थांबता ते पैलवान नॅशनल इंटरनॅशनल ऑलिम्पिक पर्यंत जातील. आणि खाशाबा जाधवां नंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये ऑलिम्पिकला मेडल नाहीये, तर ते जे स्वप्न आहे तर अशा स्पर्धांमधनं ते पूर्ण होईल असं आम्हाला वाटतं. एक पालक म्हणून वाटतं किंवा एक लहान जे कुस्तीगीर आहेत त्यांच्याकडे बघून असं वाटतं की लहान मुलांना लहान वयापासून जर स्पर्धा लावल्या तर त्यांचं नॅशनल इंटरनॅशनल आणि ऑलिम्पिक पर्यंत मजल मारतील. आणि भविष्यामध्ये आपली जी विद्यार्थी कुस्तीगीर परिषद आहे त्यातनं खेळून गेलेला एखादा खेळाडू जो आहे तो महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातून ऑलिम्पिकला किंवा इंटरनॅशनल जाऊन महाराष्ट्राचं ऑलिम्पिकचं स्वप्न नक्की पूर्ण करेल ही मला एक आशा आहे. खडक असतात तालमीतले वस्त्र असून आता आपले इथं ज्या कुस्त्या चालू आहे त्या कुस्त्या गेल्या 6 वर्षापासून एवढे भारी कुस्त्या बसतात आणि पोरांना एवढं भारी प्रोत्साहन मिळते. त्यामुळे पुढील आता येणाऱ्या युगात आपली पोरं कशी चांगली घडतील. आणि आपले राम शिंदे आहेत हे इथं कुस्तीचं त्यांचा आखाडा असून ते चांगले प्रॅक्टिस घेऊन आताच्या युगात पोरं चांगल्या कुस्त्या करतील, पुढे ऑलिम्पिकला जाऊन नॅशनलला पदक मिळतील अशी अपेक्षा करून यांच्याद्वारे गेले 6 वर्ष या कुस्तीच्या स्पर्धा होत आहेत. आणि मी सुद्धा बॉक्सिंगचा खेळाडू आहे, बॉक्सिंग मध्ये मी काम करतो. तर कुठल्याही स्पर्धा झाल्याशिवाय त्या ज्या मुलं आहेत त्यांना त्या स्पर्धेचा किंवा त्या खेळाचा आनंद घेता येतो. आणि या स्पर्धा हे वारंवार व्हायला पाहिजेत. अशा स्पर्धा फार लहान मुलांसाठी तर फार कमी होत आहे. नुसती मोठी महाराष्ट्र केसरी झाली, हे झालं ते झालं, पण लहान मुलांसाठी कुठली स्पर्धा होते. आणि विद्यार्थी कृषी परिषद हे काम करतात. आमचे मित्र युवराज डिसले आणि राम शिंदे यांनी फारच मनावर घेतलेला आहे. आणि विद्यार्थी जे त्यांनी आता डेव्हलप केले ते खरोखर अगदी वापरण्यासारखे आहे. मला स्पर्धेत पहिला क्रमांक मिळाला. यासाठी मी महाराष्ट्र विद्यार्थी कुस्ती प्रतिनिधी ह्या संघाचे मनापासून हार्दिक आभार माने. मला कुस्तीमध्ये बक्षीस भेटलं म्हणून त्यांचे धन्यवाद. विद्यार्थी कुस्ती परिषद महाराष्ट्र राज्य यांचे हे 6वं वर्ष आहे. सगळ्या वयोगटातील मुलांचं हे कुस्ती इथं भरवतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीने भव्य हे तुमचं आयोजन आहे इथे. त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचं आधी अभिनंदन करते. आणि या स्पर्धेत सहभागी सगळ्या विद्यार्थ्यांचंही मी अभिनंदन करते. आपण कोण जिंकतोय कोण हारतोय हे महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे आहे की आपण स्पर्धेत सहभागी होतो. आणि इथे लहान मुलं सगळे दिसत आहेत, अतिशय उत्साहाने आपण सगळेजण इकडे आलात. 250 मुलं सहभागी झालेत हे आता इथे कळतंय मला. परंतु अशा आयोजनातून पुढची पिढी चांगली घडत जाते आणि पुढचे ऑलिम्पिक विजेते घडत जातात, हे महत्वाचं आहे. त्यामुळे मी इथे सगळ्या आयोजकांचे आभार मानते ह्या मुलांच्या वतीने की तुम्ही त्यांच्यासाठी ही स्पर्धा भरवता. सगळ्यांना शुभेच्छा. ज्याचं मन निरोगी असतं, ज्याचं शरीर खंबीर असतं, मजबूत असतं,
आणि ज्याचं शरीर निरोगी असतो तो खरा मल्ल असतो. आणि त्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते. शिवराज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून आपल्या महाराष्ट्राच्या मातीतला पारंपरिक असलेला कुस्ती खेळ आज या ठिकाणी विद्यार्थी कुस्ती परिषदेने बोलवलेला आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर खेळाडूंनी सहभाग घेतलेला आहे. त्यामुळे उत्साहपूर्ण वातावरणामध्ये पार पडलेल्या स्पर्धेमध्ये एक नवीन जी मुलं आहेत विद्यार्थी यांना पारंपरिक खेळाची आवड निर्माण होईल आणि त्याला चालना मिळेल. त्यासाठी या ज्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्यात त्याबद्दल संयोजकांना धन्यवाद आणि असे उपक्रम सातत्याने व्हावेत ही सदिच्छा. चांगलं वाटतंय. पहिली कथा आहे माझी. चांगलं वाटतंय जिंकून. माझं नाव समर्थ लिमन आहे. मी प्रथम क्रमांकाला कथा जिंकलोय. चांगलं वाटतंय जिंकून. काय नाही कष्ट केलेले आठवले त्याच्या जीवावरच. आजोबांना न वडिलांना आज जे काय मला यश मिळाले ते सगळं संदीप सर, राजेंद्र लिमन, बुवाजी लिमन यांच्यामुळे. माझं नाव लावण्य आहे, लावण्य मॅडम. आज खूप आनंद वाटतो मला गदा भेटल्याबद्दल आणि मी माझ्या कोचचा आणि माझ्या फॅमिलीचं खूप आभार मानतो. वयोगटातली नव्हती ॲक्च्युली, भरवलेली मॅचेस होत्या त्यात मला ही गदा भेटलेली.